राधेकृष्ण मैत्रिणींनो, मी प्रभा आणि प्रभा फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे एका बोटनेकच्या नवीन डिझाईनसोबत आलेलो आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही डिटेलमध्ये समजेल. तर इथं आम्ही अस्तर घेतलेला आहे. अस्तरवर मी सरळ रेष ओढून घेतलेली आहे आणि त्या रेषेपासून आपल्याला उंची टाकायची. आता तुमची उंची जितकी असेल तितकी टाका, म्हणजे तयार उंची जी आहे त्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा टाकायचे. तर शोल्डर इथं मी 7.5 इंचाची घेतलेली आहे. खाली पण 7.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा, म्हणजे तो पॉईंट आपल्याला वरती रेष सरळ येण्यासाठी आहे. तर अशी सरळ रेषमध्ये आपल्याला 7 इंच मोंड्याचं माप टाकायचं आहे. मोंडा हे मी 7 इंचाचा घेतलेला आहे आणि त्या कोपऱ्यापासून 1 इंच घेऊन मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा. आता शोल्डरपासून मी अर्धा इंच खाली डाऊन करून नंतर आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे. शोल्डर पट्टी ही मी 3.5 इंचाची ठेवलेली आहे आणि बाकीचा गळा ठेवलेला आहे, म्हणजे गळा हा आपला 4 इंचावर येईल. तर खाली गळ्याची उंची ही मी 3.5 इंच ठेवलेली आहे आणि लांबी ही 4 इंचाची आहे. तर असं हे पूर्ण माप टाकून आपल्याला हा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. बॉक्स बनवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बोटचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे बॉक्स बनवून झाला. आता आपल्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा आकार देते वेळेस आपल्याला त्या कोपऱ्यापासून 1.5 इंच अंतर ठेवून हा आकार देऊन घ्यायचा आहे. आता बघा, खालून आपल्याला कमरेची पट्टी तुम्हाला जितकी हवी असेल, म्हणजे उंचीला तुमचा गळा किती हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. मी इथं 4.5 इंचाचा गळा म्हणजे खालची पट्टी ही 4.5 इंचाची ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजची पट्टी मोजून घेऊन तुम्ही ती ठेवू शकता. आता इथं मी आत 3.5 इंच घेतलेला आहे आणि त्या पॉईंटपासून आपल्याला वरचं जे गळ्याचा आकार आहे तिथे आपल्याला हा तिरकी रेष ओढून घ्यायची आहे. बघा, पट्टीने सरळमध्ये रेष ओढून घ्या या पद्धतीने. आता तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा गळा हा छोटा झाला आहे, तर तुम्ही बाजूला अर्धा इंच वाढून घेऊन तो गळा मोठा करू शकता. आता बघा, मला वाटत होतं थोडासा छोटा झाला आहे, म्हणून मी अर्धा इंच त्या साईडला वाढवलेला आहे आणि नंतर ही रेष ओढून घेतलेली आहे. बघा, या पद्धतीने तुम्ही गळा छोटा किंवा मोठा बनवू शकता. आता हे पूर्ण माप आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. जसे जसे आकार आपण दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करून घ्या. कटिंग करताना व्यवस्थित कोपरा आला पाहिजे याची काळजी घ्या. बघा, या पद्धतीने पूर्ण माप आपलं कटिंग झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान असा त्रिकोणी आपला गळा तयार झालेला आहे. आता याला कसं शिवायचं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका. तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या स्टेप लक्षात येतील आणि त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल. त्यासाठी म्हणते तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका. आता मी इथं मेन फॅब्रिक अस्तरबरोबर कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला सोयीच्या कपड्यावर अस्तर व्यवस्थित असं अंथरून घ्यायचं आहे. अस्तर हे एकदम छान असं अंथरून घ्या, म्हणजे आपला कपडा आणि अस्तर व्यवस्थित आलं पाहिजे, म्हणजे चारी बाजूने आपला अस्तर व्यवस्थित त्या कपड्यावर बसलं पाहिजे. हे लक्षात घ्या, कारण कुणीकडे जास्त आणि कमी झालं तर आपलं ब्लाऊज तिरकं व्हायला सुरुवात होते. त्यामुळे व्यवस्थित असं अंथरून नंतर आपल्याला कमरेच्या साईडने आपल्याला एक प्लेट मारून घ्यायची आहे. सरळमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला ही प्लेट मारायची आहे. लक्षात ठेवा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवूनच आपल्याला सरळमध्ये प्लेट मारायची आहे आणि ही प्लेट एकदम छान आणि फिनिशिंगने मारा. आता नंतर आपल्याला जे गळा आहे तो गळा एकदम छान असा बसण्यासाठी पूर्ण ब्लाऊजला मी पिनअप करून घेतलेला आहे. तसं तुम्ही पिना लावून घ्या, म्हणजे तुमचा कपडा कुठेच घसरणार नाही. आणि सुळसुळा कपडा असेल तर कंपल्सरी तुम्ही पिना लावाच, कारण कपडा कुणीकडे जाईल याची काही शाश्वती नसते. त्यामुळे तुम्ही पिना लावूनच घ्या आणि नंतर आपल्याला गळा हा स्टिच करायचा आहे. तर बघा, गळ्याच्या साईडला मी अर्धा इंच शिलाई मार्जिन धरून शिवत आहे. आता मी इथं कोपऱ्यावर गळ्याच्या आल्यानंतर सुई आत ठेवली आहे आणि नंतर आपल्याला तो वळून घ्यायचा आहे टंचन, आणि नंतर आपली शिलाई जशी आहे, गळा जसा जातो आहे त्याप्रमाणे शिलाई जाऊ द्यायची आहे. बघा, प्रत्येक कोपऱ्यावर मी सुई आत ठेवून आपला तो गळा व्यवस्थित असा शिवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही याच पद्धतीने शिवा, म्हणजे तुमचं ब्लाऊज एकदम छान आणि फिनिशिंगमध्ये बसेल. बघा,
हे पूर्ण आपलं गळ्याचं शिवून झालेलं आहे. आता बाकीचा कपडा जे आहे ते कट करून टाकायचा. अस्तर बरोबर जेवढा कपडा आहे तो ठेवायचा आहे, बाकीचा कपडा कट करून टाकायचा. आता हा कपडा कट करणं झाल्यानंतर त्या कपड्याला छोटे छोटे कट द्यायचे. आता कट देते वेळेस लक्ष करायचं आहे की आपला जे कट आहे तो शिलाईवर येणार नाही, कारण आपली तिथून शिलाई निसटते. त्यामुळे व्यवस्थित आणि हळूपणे हा कट द्या. बघा, आता हे पिना जे लावलेले आहे त्या काढून घ्यायच्या आणि आपल्याला हा गळा पलटी करायचा आहे. पलटी करण्याच्या अगोदर आता इथे कोपरा खूप मोठा आहे, त्यामुळे मी इथं शिलाई मारत नाही आहे, तुम्हाला दाखवते. अस्तर एका साईडला ठेवून मी बोटाने फक्त प्रेस करते, म्हणजे आपल्याला पलटी करायला एकदम छान आणि सोपं जाईल. ही एक ट्रिक आहे आणि तुम्ही ती नक्की करा. यासाठी म्हणते की व्हिडिओला कुठे स्किप करू नका, कारण प्रत्येक गोष्ट ही खूप महत्त्वाची असते. नवीन शिकणाऱ्यासाठी तर खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, अशा प्रकारे धरायचं आणि आपलं ब्लाऊज पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे. पलटी केल्यानंतर आता बघा एकदम छान आणि फिनिशिंगमध्ये येतं. इथं आता जे कोपरा आहे त्याला असं टेस्टर किंवा काही कोणती वस्तू असेल तर त्याने आत कपडा घालून आपल्याला हे ओपन करायचं आहे. हे पूर्ण ओपन झाल्यानंतर तुम्ही सुईनं सुद्धा थोडंसं ओपन करू शकता, म्हणजे आपले टोक व्यवस्थित येतील. आता खालच्या साईडला आपल्याला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. कमरेची साईड आहे बघा, व्यवस्थित अशी दाबटीप टाका, म्हणजे बारीक शिलाई आली पाहिजे. आता मोठी जर शिलाई ठेवलात तर तुमचं ते ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये वाटत नाही. त्यासाठी शिलाई एकदम बारीक ठेवा. खाली टीप मारते वेळेस तुम्ही मोठी ठेवली तरी चालते, पण वरची जी दाबटीप टाकता आपण त्यावेळेस आपली शिलाई ही एकदम बारीक आणि म्हणजे जे टाका आहे ते बारीकच आला पाहिजे. आता वरी काय करायचं, आपल्याला एकदम छान असं फिनिशिंगमध्ये बारीक टाक्यामध्येच आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे इथं पण दाबटीप टाकून घ्यायची आहे. बघा, कोपऱ्यावर आल्यानंतर एकदम छान असं व्यवस्थित करून घ्या. ब्लाऊजचा कोपरा जर व्यवस्थित दिसत नसेल तर आपली ब्लाऊजची फिनिशिंग एकदम बेकार दिसते. त्यामुळे ते कोपरे जे आहे ते व्यवस्थित आणि छान दिसले पाहिजे. यासाठी आपल्याला ते सुई आत ठेवून आपल्याला टंचन उचलूनच कपडा फिरवायचा आहे, हे लक्षात ठेवा. बघा, याच पद्धतीने तुम्ही तुमची ब्लाऊज जर शिवायची पद्धत केली तर तुम्ही कोणतंही ब्लाऊज एकदम छान आणि फिनिशिंगमध्येच बसू शकतं, याची मी खात्री देते. बघा, आता इथं आल्यानंतर आता मी सुई आत ठेवलेली आहे. टंचन उचलून घ्यायचं आणि नंतर आपला कपडा फिरून घ्यायचा आहे. नंतर टंचन ठेवायचं आणि जसा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला तो फिरून घ्यायचा आहे. मी खूप डीपमध्ये सांगते. जरी तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण येत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर कोणता बोटनेकची डिझाईन आवडत असेल तर तोही मला सांगा, मी तो बोटनेक तुमच्यासाठी शेअर करेल. आता अस्तरबरोबर कपडा ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं. आता इथं कापड कट करणं झाल्यानंतर आपल्याला आणखी यामध्ये एक नवीन आयडिया मी तुम्हाला सांगते, त्याची लेस कशी लावायची आणि तो बंद कसा बांधायचा ते. तर चला आपण लेस लावायला सुरुवात करूया. आता दोरी इथं घेतलेली आहे मी, तुम्ही दोरी अगोदरही लावून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही लेस लावल्यानंतरही दोरीचे बंद बांधू शकता. आता मी इथं लेस घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस घ्या. मी इथं कटवर्कमध्ये लेस घेतलेली आहे आणि याला पूर्ण खडे आहेत, म्हणजे स्टोन आहेत, त्यामुळे थोडी लेस ही हळुवारपणे लावा, आपली सुई मोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही हातानंही ही लेस शिवून घेतली तरी पण चालते. आता हाताने शिवते वेळेस धागे हे छोटे छोटे घ्या आणि व्यवस्थित अशी लावा, म्हणजे आपली लेस कुठेच निसटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा, लेस लावते वेळेस आता काय करायचे, लेसचे जे टोक आहेत म्हणजे जे कटवर्क आहे ते थोडेसे आपल्याला गळ्याच्या आतून ठेवायचे आहेत आणि ही लेस एकदम सरळमध्ये आपल्याला जशास तशी लावून घ्यायची आहे. आता खाली आल्यानंतर थोडीशी कट करून आपल्याला ती दुमटून घ्यायची आहे, म्हणजे फोल्ड करायचे, म्हणजे ती आपली जी लेस आहे त्याला
थोडं फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीनं. आता या साईडला पण याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. लेस लावून झाल्यानंतर ही दोरी आपली बांधून घ्यायची आहे. घट्ट बांधा, नाहीतर तुम्ही घातल्यानंतर तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही ती दोरी बंद लावू शकता. आता इथे मी तुम्हाला लटकनची डिझाईन दाखवलेली नाही आहे. लटकन लावायचे तुम्हाला आवडेल तसे लावा, नाहीतर रेडीमेड घेऊनही लावू शकता. मी लेसच लावून हे लटकन तयार केलेले आहे. खूप सुंदर असं ब्लाऊज तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. ह्या ब्लाऊजमुळे तुमच्या साडीला सुद्धा भारी लुक येणार आहे. नक्की ट्राय करा, तुमच्या टेलरला शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.